एक ब्रेकिंग न्यूज अकोल्यामध्ये महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला तर सभेमध्येच आंदोलन सुरू करण्यात आलं आणि 14 नगरसेवकांना 3 सभांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे। यामध्ये काँग्रेससह वंचितच्या 2 नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे। बहुजन विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यात आलेले सुनील इनानी हे सभागृहामध्ये पोहोचले आणि सभेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर भाजप प्रणित शहर सुधार समितीच्या नगरसेवकांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरू केली। यावर विरोधकांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। सभेतच ठिय्या आंदोलन सुरू झालं आणि गोंधळ निर्माण झाला। जेव्हा जेव्हा नागरिकांच्या हिताच्या गोष्टी येतात तेव्हा हे असं काहीतरी दिसून सभागृह डिस्टर्ब करतात। आज आम्हाला निलंबित केलं। त्यांनी सांगितलं की मी तीन सभा निलंबित आहे। आम्ही 3 सभा नाही 30 सभा निलंबित होऊ, कारण की आम्ही पाणी सुद्धा संघर्षाने पेलो। त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात जरी असू तरी आम्ही जनतेच्या हितासाठी संघर्ष करत राहू। 50 खोके हा मुद्दाच नव्हता। मुळात यांना इनानी साहेब ते अभ्यास करून किंवा जे आपलं बजेट मांडणार होते आणि बजेटवर तरतुदी मांडणार होते ते यांना मुळात चालत नाही आणि हे नेहमी वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना डिसवण्याचं काम करतात। त्यामुळे यांच्या दादागिरी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि आम्ही हे खपून घेणार नाही। रोको मोर्चा अकोलेकरांना काय देणार याचे प्रश्नाचे उत्तर देऊ नाही शकले। तुम्ही किती बोला काही करा, आम्ही संघर्ष करत राहू हे या सत्ताधाऱ्यांना सांगतोय। आम्ही घंटागाडीवर मतदान मागितलं की मोफत द्या, त्याच्या उत्तर देऊ नाही शकले। सामान्य अकोलेकरांना तुम्ही 25 वर्ष झाले काय दिलं त्याच्या उत्तर देऊ शकले नाही। या उत्तरावर न उत्तर देण्यासाठी त्यांनी आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या व आक्षेपार्ह टिप्पण्यामुळे हे वाद झाले। यापुढेही आम्ही सभागृहात संघर्ष करत राहू, आम्ही थकणार नाहीये। असे आक्षेपार्ह असंविधानिक शब्द बोलाल त्याच्यापेक्षा जास्त संघर्ष आम्ही करू।